रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 3 डिसेंबर 2025. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 31वा दिवस आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 5:45. तर आम्ही निघालेलो आहोत मंगलेश्वर या ठिकाणावर, म्हणजे ज्योतिबेन आणि शशीबेन यांच्या आश्रमातून. सकाळ सकाळची चाय प्रसादी आता बनत आहे आणि तोपर्यंत परिक्रमावासी माता जे आहेत त्यांच्या वारीच्या गप्पा चालू आहेत. वारीला किती वाजता उठावं लागतं काय. आम्हाला सगळं आम्ही पुढे असल्यामुळे ना प्रत्येक रिंगण सगळं बघायला भेटायचं. चाय प्रसादी आलेले आहे आणि परिक्रमावासी चाय प्रसादी आणि बिस्किट घेत आहेत सकाळ सकाळी. मध्ये सकाळी सकाळी सर्वांनी चालायला सुरुवात केलेली आहे. चार 5 किलोमीटर सकाळपासून निघल्यापासून चालून आलो आणि आल्यानंतर इथे बसलेलो आहोत बालभोग करण्यासाठी. आमच्याकडे जे होतं, कारण रोजची सकाळची उठले की खायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे पुढे चालताच येत नाही, तर बसलेलो आहोत खाण्यासाठी. आता 7:30 पावणे 8 झालेले आहेत. बालभोग मध्ये आहे चिवडा आणि शेंगदाण्याची चिक. परिक्रमावासी बसलेले आहेत. मावशींनी बघा ओढणीतच घेतलंय खायला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बालभोग घेतला आणि आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. 2-3 किलोमीटर पुढे आलो. पुढे आल्यानंतर एका ठिकाणी चाय प्रसादीला पुन्हा बोलवलं होतं. तिथे चाय प्रसादी घेतली सगळ्या परिक्रमावाल्यांनी. आणि भरूचपासून, म्हणजे भरूच म्हणण्यापेक्षा सुवा गाव जसं सोडलं आम्ही 3-4 दिवसापासून, सगळा डांबरी रस्ता होता. पण आता 3-4 दिवस डांबरी रस्त्याने चाललो आणि आता हा 4था दिवस आलेला आहे की आम्ही पगदंडी मार्ग लागलेला आहे. डांबरी रस्त्यापेक्षा काय होतं, धुळं उडती आणि चालताना कसं गाड्या असतात. आणि पगदंडी मार्ग लागला की थोडं नामस्मरणही होतं, रोडने होतं असं नाही, पण पगदंडी मार्गाने अजून वेगळाच अनुभव येतो. तर चला जाऊयात. परिक्रमावासी चाललेले आहेत पगदंडी मार्गाने. कडेला आहे कापसांची शेती आणि मध्ये आहेत परिक्रमावासी. याच वाटेवरची आम्हाला सवय लागलेली सगळ्यात जास्त चालायला. रोडवरती गेलं की चालायचं कंटाळ येतं. अशा मार्गांनी चाललं की जरा बरं वाटतं, पायालाही बरं वाटतं आणि आपल्यालाही बरं वाटतं. नर्मदे हर. यंदा खूप जास्त गर्दी परिक्रमेमध्ये. तसं रस्त्याने चाललं ना 300 मीटर 500 मीटर 1-1 किलोमीटरमध्ये एखादा माणूस दिसायचा. नर्मदे हर. थोडासा पगदंडी मार्ग होता, तो पगदंडी मार्ग सोडून आम्ही पुन्हा लागलेलो आहोत रोडने. आणि ही जी साईट आहे ती पूर्ण आउट साईट आहे. नर्मदे हर. मागच्या वर्षी आम्ही याच रस्त्याने चाललो होतो, पण असा प्रसंग होता की परिक्रमावासी दिसतच नव्हते. 1 किलोमीटरवर दिसायचे, पण यावर्षी जिथपर्यंत नजर राहील तिथपर्यंत परिक्रमावासी आहेत बघा. नर्मदे हर नर्मदे हर. थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासी विश्रांतीला बसलेले आहेत. आणि पूर्ण ह्या रस्त्याच्या कडेने ही सगळे अशोकाची झाडं आहेत. खूप छान वाटतं जेव्हा या निसर्गाकडे आपण बघून चालतो, कारण आपण शहरामध्ये राहतो ना, फक्त प्रदूषण असतं, ध्वनी प्रदूषण, केमिकलचं प्रदूषण. पण या नर्मदा खंडात जर आलं किंवा अशा वातावरणात जर आलं ना, हे सगळं जी नैसर्गिक जे आहे
त्या निसर्गासोबत आपण कनेक्ट राहतो, खूप छान वाटतं. सगळ्या परिक्रमावासींनी आता लिंबू सरबत घेतलेलं आहे, कारण लिंबू सरबत घेतला की जरा एनर्जी येते. नर्मदे हर. नर्मदे हर. मी केलेला आहे नांद गावामध्ये प्रवेश आणि इथेच जवळ शाळा आहे, तर सगळे लहान लहान मुलं परिक्रमावासी नांदगावाच्या बाहेर या ठिकाणी सद्गुरू कबीर हे आश्रम आहे. तर आम्ही इथे न थांबता पुढे जाणार आहोत, कारण की आता 10 वाजलेले आहेत आणि पुढचा रस्ता जो आहे तो उरकला पाहिजे या हेतूने आम्ही पुढे जाणार आहोत. पुढे आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या नावाने हे आश्रम आहे. नर्मदे हर. डांबरी रस्त्याची वाट सोडून पुन्हा आम्ही निघालेलो आहोत या पगदंडी मार्गाने. आणि या झाडींच्या पलीकडे मैया आहे, पण मैयाच्या कडेने जायला पायी वाट नाही आहे. मैयापासून अगदी 10 मीटरच अंतरावरती आम्ही या वाटेने चाललेलो आहोत आणि सगळ्यांसाठी हा एकच मार्ग आहे. तर परिक्रमावासी निघालेले आहेत पुढे. पाठीमागे आश्रम होतं, तिथे न थांबता आम्ही पुढे चाललेलो आहोत, कारण एवढ्या लवकर जर थांबून गेलं तर पाठीमागे येणाऱ्यांना मग जागा भेटत नाही. त्याच्यासाठी वेळही होता, मग निघालेलो आहोत पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर. पगदंडी मार्ग सोडला आणि हा सिमेंटचा रस्ता लागलेला आहे आता जाण्यासाठी. नर्मदे हर. आणि थोडेसे चढ आलेले आहेत. गेली 15 दिवस झाले सपाटीच्या रस्त्याने चालण्याची सवय लागली होती आणि चढ आला की थोडेसे आता त्रास व्हायला लागलाय. नर्मदे हर. शांततेचा रस्ता आहे. सिमेंटचा रस्ता सोडला आणि पुढे या मार्गाने लागलेला आहोत. बरं, आता इथं पाटी नाही लिहिली, काय नाही लिहिली, तरी परिक्रमावासी कसं काय गेले, कारण की आम्हाला अशा पिशव्यांची लाल कपड्यांची इतकी सवय झालेली आहे की अशा ठिकाणी जर पिशव्या लावल्या असतील किंवा लाल कापड बांधलेलं असेल, झेंडा असेल, तर बरोबर समजून जायचं की हा परिक्रमेचा मार्ग आहे. बघा परिक्रमावासी गेलेत पुढं. कापसाची शेती आहे. शेतीच्या कडेकडेने ही वाट निघलेली, बांधाने चालले. तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की पगदंडी वाट म्हणजे कोणती वाट आणि कशी असते, दाखवते तुम्हाला. तर पगदंडी वाट म्हणजे ही पायवाट असते आणि परिक्रमावासी आता त्या वाटेवरून चाललेले आहेत. अशी वाट असते बघा. नर्मदे हर. परिक्रमावासी त्या वाटेवरून आता चाललेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. शेतीच्या बांधाने आलो आणि पुढे आल्यानंतर बसलेलो आहोत. शेतीच्या कडेलाच बसलेलो आहोत. परिक्रमावासी बसलेले आहेत. नर्मदे हर. आम्ही सोमद देलवाडा या गावामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इकडे शाळा आहे. नर्मदे हर. परिक्रमा मार्ग म्हणून या ठिकाणी लाईटीच्या खांबावरती हा बोर्ड लावलेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता देलवाडा गावामध्ये प्रवेश केलेला आहे. या सरळ दिशेने गेलं की उजव्या हाताला वरती थोडासा चढाव आहे आणि त्या चढावाला आश्रम आहे.
वानर सेना दिसली. बाथरूमवर बसले तिथे. हा तर देलवाड्याच्या आश्रमाकडे आम्ही चाललेलो आहोत. तर हा रस्ता आहे चढावाचा. इकडे आहे आश्रम. नर्मदे हर. गेल्या कपडे धुवायचे आता. वडाचं झाड आहे. इकडे आहे आश्रम. परिक्रमा असे. कपडे धुवायची एवढी घाई. बघा किती स्पीड मध्ये कपडे काढतायत सगळे. हा आहे आश्रमातील परिसर आणि पाठीमागे आहे मंदिर. कर्कटेश्वर महादेव मंदिर आणि शुक्रेश्वर महादेव मंदिर. तर जाणार आहोत आम्ही दर्शनासाठी. इकडे परिक्रमावास्यांनी आसन लावलेलं आहे. इकडे माताजी आहेत, एक भांडी घासत आहे. इकडे वॉशरूम आहे आणि इकडे बघा आपल्या मैया आल्या आल्या लागल्यात कपडे धुवायच्या मार्गावर. कपडे धुतले की लगेच चपात्या लाटायला जायच्यात. बरं नर्मदे हर. मी आल्या आल्या पटापटा कपडे धुतले आणि इकडे वाळायला टाकलेले आहे पाठीमागे. कारण सकाळी निघलं की आंघोळीची घाई असते. आंघोळ झाली की लगेच समोर निघायचं असतं. त्याच्यामुळे पटकन कपडे धुतले आणि वाळायला टाकली. आता चपाती करण्यासाठी जायचं आहे. इकडे सगळ्या मैया आहेत, कपडे धुत आहेत. चला इकडे आहे मंदिर. आपण जाणार आहोत दर्शनासाठी. इकडे आहे कर्कटेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर. आणि पाठीमागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी म्हणजे मुक्कामासाठी आलो होतो. तर मला या पिंडीवरती नाग दिसला होता. तर बघता क्षणी मी इथून निघून गेले दर्शन घेऊन. तर आता यावर्षी या ठिकाणी दुपारचं येणं झालेलं आहे. नर्मदे हर. पुढचे महादेव आहेत कर्कटेश्वर आणि दुसरे आहेत शक्रेश्वर. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. 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 तर आम्ही घेतलेलं आहे दर्शन. आता आश्रमाच्या दिशेने जाते. काय भोजन प्रसादीची व्यवस्था आहे, सेवा आहे, ते करूया तिथे सगळेजण. तर आश्रमातल्या बाबांनी मला एक काम सोपवलेलं आहे की जेवढे परिक्रमावासी आहे तेवढे सगळे मोजून या. म्हणजे अंदाज बनतो किती लोकांचा स्वयंपाक बनवायचा ते. माताजींनी इकडे पीठ मळलेलं आहे आणि गोळे तयार करून ठेवलेले आहे. तिकडे आहे भाताची व्यवस्था चालू आणि इकडे तवा तापवायला ठेवलेला आहे चपाती करण्यासाठी. आम्ही आता पटकन बसतो आणि लगेच झटपट सगळ्या चपाती करून ठेवतो. नर्मदे हर. आम्ही बसलेलो आहोत चपाती करण्यासाठी. घेतलेली आहे लाटायला
काकींनी इकडे लाटाई घेतलेली आहे आणि त्या मावशी ज्या आहेत त्या पण लाटाय, या मैया आहेत गोळे करून घेतोय. पटपट आम्ही चपात्या लाटून घेतो. तवा मोठा आहे आणि लाटणाऱ्या तिघी जणी आहेत सध्या तरी, कारण एका तव्यावरती 10-15 चपाती ऍट अ टाइम बसतात. त्याच्यामुळे पटपट लाटून आम्ही ठेवून घेतो चपात्या फास्ट लाटण्याचं काम चालू आहे. इकडे रुपाली मैया आणि गवारे मावशी ज्या आहेत त्या चपाती भाजतायत. संगतीला आहे तिथल्या माताजी. नर्मदे हर. आश्रमात थोडीशी सेवा केली आणि आता भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे. तर बसतोय भोजन प्रसादीला आम्ही. परिक्रमावासियांना आसन लावलेलं आहे. राम सीताराम 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 नरदेहा. भोजन प्रसादी झाली आणि आम्ही निघलेलो आहोत पुढे जाण्यासाठी. इथून आता आम्हाला नारेश्वरला जायचं आहे. तर आता वाजलेले आहेत 1:30 आणि 11 किलोमीटरचं अंतर आहे. तर आम्ही जाणार आहोत. निघलेले आहे सगळे परिक्रमावासी. डोक्याला टोपी बांधलेली आहे, डोक्यात टोपी घातली, स्टोल बांधला आणि पुढच्या मार्गाने निघतोय आम्ही नर्मदे हर. निघालोय आम्ही नारेश्वरकडे. तर दुपारची भोजन प्रसादी केली. थोडं सुस्तावल्यानं झाले आणि वरून ऊन आहे आणि झाडांची सावली आहे. त्यानंतर हवा लागते हलकीशी. थोडंसं चालायला जड वाटते. चला जाऊ मैयाचं चिंतन करत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. रस्त्याचा मार्ग सोडून आता नर्मदे हर. शेतीच्या कडेने चाललोय त्याच्यामुळे थोडीशी थंडी म्हणजे नाही का हवा येत. शेतीच्या कडेने चाललोय म्हणून थोडीशी हवा येते. नाहीतर डांबरी रस्त्याने सगळे धूळ, त्याच्यानंतर ऊन आहे, हवाही लागत नाही, फक्त ऊन लागतं. नर्मदे हर. समोर हायवे आहे आता. नर्मदे हर. पुढे आता हा असा उतार आलेला आहे. इथून डांबरी रस्ता लागणार आहे या उतारानंतर. नर्मदे हर. पुन्हा असा इथे चढ लागलेला आहे. काठ्यांना घाबरलेत बघा. नर्मदे हर. पाठीवरती परिक्रमा मार्ग म्हणून लिहिलेला आहे. अर्जनपुरा या गावामध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही. असा हा पगदंडीचा मार्ग सोडून आम्हाला पुन्हा रस्त्याचा मार्ग लागला होता. पण पुन्हा ही वाट लागलेली आहे शॉर्टकटची, कारण मग डांबरीचा रस्ता जरा फिरून येतो आणि हे शॉर्टकट रस्ते असतात.
लवकर नेऊन पोच करतो गावापर्यंत. एक अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर, 400-500 मीटरचा असा फरक असतो, बाकी काही नाही. नर्मदे हर. गावापासून 3-4 किलोमीटर पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर यमय्याने आम्हाला लांबूनच हाक मारली होती या म्हणून. बिस्किट आणि फरसाण देतात खायला. आणि इथं समोरच परिक्रमावाल्यांना तहान लागले तर पाण्याची व्यवस्था म्हणून थंडगार असं जारचं पाणी ठेवलेलं आहे. इकडे येणाऱ्या परिक्रमावाल्यांसाठी बालभोग करण्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. परिक्रमावासी जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि काहींनी अंग टाकलेलं आहेत, लोळत आहेत. थोडा वेळ विश्रांती केली आणि निघालेलो आहोत नारेश्वरकडे. ऊन पण कडक झालेलं आहे दुपारचं. परिक्रमावासी निघले सगळे आश्रमातून. नर्मदे हर. थोडंसं पुढे आलो 3-4 किलोमीटर आणि पुढे आल्यानंतर परत पुन्हा परिक्रमावासी बसलेले आहेत विश्रांतीसाठी कापसाच्या शेतीमध्ये. विश्रांती करून पुढे निघालो आणि नारेश्वर अजून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. आता वाजलेले आहेत 4:45, म्हणजे जायलाच आम्हाला वाजतील 5-5:15. चालतो पुढे. आता सायंकाळचे वाजलेले आहेत 4:30-4:45 आणि आम्ही 2 ते 3 मिनिटातच पोहोचतोय नारेश्वरला. नारेश्वरलाच आलो आहे, फक्त आता आश्रमात चाललेला आहोत. सकाळी कसा चेहरा असा टवटवीत असतो सगळ्यांचा, संध्याकाळी सगळे सुकून जातात. आज भाविकांची येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी आहे थोडीशी. उद्या आहे दत्त जयंती. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री गुरुदेव दत्त. नर्मदे हर. आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहोत. नर्मदे हर. आम्ही आलेलो आहोत आता आश्रमामध्ये आणि इकडे आहे वानर सेना. त्यांना एक बाबाजी जे आहे ते बिस्किट घेऊन बसलेले आहेत खाण्यासाठी. त्यामध्ये आश्रमाच्या आतील हा परिसर आहे. इकडे आहे नारेश्वर महादेव. उद्या दत्त जयंती आहे त्याच्यासाठी इकडे मंडप लावलेला आहे. नर्मदे नर्मदे हर. ही आहे रंग अवधूत महाराज यांची समाधी, ज्यांनी दत्तबावांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर गुजरातमधील नारेश्वर या ठिकाणी त्यांचं हे समाधी स्थळ आहे. रंग अवधूत महाराज. नर्मदे हर. दर्शन घेतलं आणि आम्ही आलेलो आहोत हॉलमध्ये. तर आता झोपण्याची तयारी आहे. सगळ्या परिक्रमावासींनी या ठिकाणी हॉलमध्ये आसन लावलेलं आहे. नर्मदे हर. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.